औरंगजेबाची कबर किती वर्ष राहील हे येत्या दिवसात कळेल। संभाजीनगरातील औरंगजेबाच्या कबरीसंदर्भात नितेश राणेंचं सूचक विधान। पुणे अश्लील कृत्य प्रकरणातील आरोपीला गौरव अहुजाची ससूनमध्ये वैद्यकीय चाचणी, तर गौरवसह मित्र भागेश ओसवाल यालाही आज कोर्टात हजर करणार। गौरव अहुजाच्या मेडिकल रिपोर्टमध्ये अल्कोहोलचं प्रमाण, कराडमध्ये केलेल्या मेडिकल रिपोर्टमध्ये अल्कोहोलचं प्रमाण असल्याची माहिती। भागेश ओसवालला पोलीस ठाण्यात आणल्यानंतर मित्रांनी मागवलेलं पार्सल पोलिसांनी परत पाठवलं। बॉक्समध्ये कोल्ड ड्रिंक यासह कोल्ड कॉफी, बर्गर असल्याची माहिती। अर्थसंकल्पात लाडकी बहीण योजनेच्या हप्त्यात वाढ होणार नाही। राज्यावर खर्चाचा बोजा वाढल्यानं हप्ता 2100 रुपये करणं सध्या तरी अशक्य, सूत्रांची माहिती। रेशन लाभार्थ्यांना ई-केवायसी करणं अत्यंत महत्त्वाचं। केवायसी न केल्यास 15 मार्च नंतर रेशन बंद होणार। कर्नाटकातील अलमट्टी धरणाची उंची वाढवता येणार नाही। केंद्रीय जल आयोगानं कर्नाटक सरकारला बजावलं। उंची वाढवण्यासाठी कोणतीही परवानगी नसल्याचं स्पष्ट। मध्य आणि पश्चिम रेल्वे मार्गावर आज मेगा ब्लॉक, तर माटुंगा ते मुलुंड दरम्यान लोकल धीम्या मार्गावर वळवणार। गेल्या अनेक दिवसांपासून मुंबईच्या तापमानात सातत्यानं वाढ। आजपासून 3 दिवस मुंबई, ठाणे आणि रायगडमध्ये उष्णतेची लाट येण्याचा अंदाज। भारत विरुद्ध न्यूझीलंड संघात आज चॅम्पियन्स ट्रॉफीचा अंतिम सामना। चॅम्पियन्स ट्रॉफीवर तिसऱ्यांदा नाव कोरण्याची भारताला संधी, तर न्यूझीलंड पूर्ण तयारीनिशी मैदानात उतरणार। दुबईच्या खेळपट्टीवर फिरकी निर्णायक ठरणार। भारत 4 तर न्यूझीलंड 3 फिरकी गोलंदाजांसह मैदानावर उतरण्याची शक्यता। दुपारी 2:30 म्हणजेच काही वेळात या सामन्याला सुरुवात होणार। शाहरुख खान, अजय देवगण, टायगर श्रॉफ यांना जयपूर ग्राहक वाद निवारण मंचाची नोटीस, तर पान मसाल्याच्या जाहिरातीसंदर्भात 30 दिवसात बाजू मांडण्याचे निर्देश।